तर आज वेगळा एक खरं तर राज्य आणि राज्यातली जनता अनुभवणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आणि त्याचबरोबर आणखी काही गेस्ट सुद्धा आपल्याबरोबर पुढच्या काळामध्ये जोडले जाणार आहेत. प्रत्यक्ष हा शपथविधी आपण पाहणार आहोतच आणि त्याबरोबर यावर सविस्तर विश्लेषण चर्चा सुद्धा करणार आहोत. सर, आत्तापर्यंत राज्यानं अनेक शपथविधी पाहिलेले आहेत. पहाटेचा शपथविधी, अनेक मंत्र्यांचे शपथविधी, मात्र आजचा शपथविधी हा वेगळा आहे. खूपच. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले मी कालही आपण जेव्हा चर्चा अनुपमा करत होतो तेव्हा एक गोष्ट मी प्रकर्षाने बोललो होतो आणि जी आगामी काळात हिची नेहमीच नोंद घेतली जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही टर्निंग पॉईंट्स मानले जातात, म्हणजे 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येणं असेल, 2014ला महाराष्ट्रातलं सत्तांतर झालं, पहिल्यांदा भाजप सत्तेत आली, भाजपचा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्रात झाला. त्याच्यानंतर 2019चं सत्तानाट्य जे 36 दिवस चाललं, त्याच्यामध्ये अजित पवारांचा शपथविधी असेल, 2022चं एकनाथ शिंदेंचं बंड किंवा त्याच्यानंतर अजित पवारांचं येणं, हे जसे टर्निंग पॉईंट तसा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला निर्विवादपणे एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आणि जसं मगाशी आपले प्रतिनिधी ओम देशमुख म्हणत होते की आगामी काळामध्ये फक्त महाराष्ट्राचंच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचंच नाही, भाजपचंच नाही, तर देशाच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारी ही घटना आहे अजित पवारांचं अकाली निधन होणं. आणि त्याच्यानंतर आता सुनेत्रा पवार, राज्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ही जबाबदारी दिली जाते. म्हणजे पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे असणार आहेत. कुठल्याही पक्षाकडे एका महिलेकडे संपूर्णपणे नेतृत्व आजपर्यंत नव्हतं. पहिल्यांदाच एखादी महिला एखाद्या पक्षप्रमुखपदी असणार आहे आणि त्या महिलेच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाची आगामी काळातली वाटचाल असणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांची शपथ होणं, हा जो शपथविधीचा कार्यक्रम थोड्याच वेळात होणार आहे, हा खूप अर्थाने महत्त्वाचा आहे. एक महिला राज्याच्या महत्त्वाच्या पदावरती पहिल्यांदाच, इतक्या महत्त्वाच्या पदावरती पहिल्यांदाच विराजमान होणार आहे. उपमुख्यमंत्रीपद पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे असणार आहे. एखाद्या पक्षाचं नेतृत्व, एखाद्या पक्षाची धुरा पहिल्यांदाच त्यांच्याकडे असणार आहेत. संपूर्ण पक्ष आता त्यांना चालवायचा आहे, तोही एका अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील असंच अशी चिन्ह सध्या आहेत. अर्थात त्याच्यावरती अजून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. पण थोड्या वेळापूर्वी जी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, त्याच्यामध्ये सर्वानुमते आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दिली, त्यांच्या नावाला होकार दर्शवला. जो प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला अनुमोदन सर्वांकडनं देण्यात आलं, ही एक महत्त्वाची घटना आहे. पण ज्या तुम्ही जे म्हणालात अनुपमा, की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या आज हे पद स्वीकारतात, अत्यंत एखाद्या दुःखद परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आपण हा शपथविधी कार्यक्रम होताना बघतोय. आणि देशाच्या राजकारणात खरं तर पहिल्यांदाच असं होतं, याच्यातला भाग नाही. मगाशी जेव्हा याच्याविषयी चर्चा करताना आपल्या सहकाऱ्यांशी कार्यक्रमाच्या आधी, तेव्हा राजीव गांधी यांची एका अशाच विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून, देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून जेव्हा त्यांनी शपथ घेतली होती, जेव्हा अशा आपण त्यांना म्हणू शकतो एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन तयार होते, तेव्हाच अशा प्रकारचे शपथविधी झालेले आपण यापूर्वी बघितलं आहे. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी राजीव गांधी यांना तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग यांनी शपथ दिली होती. आणि हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहेत. मी स्वतः 2017 साली जेव्हा 2019 साली माझ्या मते मनोहर पर्रिकरांचं जेव्हा निधन झालं होतं, त्याच दिवशी त्यांच्यावरती अंतिम संस्कार जेव्हा झाले, अंत्यसंस्कारानंतर तातडीने त्याच संध्याकाळी प्रमोद सावंत यांचा उशिरा रात्री शपथविधी झाला होता. त्यामुळे जेव्हा अशा एक्स्ट्रॉर्डिनरी परिस्थिती तयार होतात, तेव्हा अशा प्रकारची शपथ होती. अर्थात हा परिवारातला मुद्दा आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पक्षावरती ही एक अभूतपूर्व अशी शोककळा आहे आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधी होतो आहे. खूप अर्थाने वेगळा आहे. तुमचा जो पुढचा प्रश्न होता की खूप वेगळा काय, परिवारामध्ये गेल्या काही दिवस एक चर्चा सुरू होती. दोन पक्ष, पर्यायाने परिवार ज्या प्रकारे दुभंगलेला होता, त्याच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्ष एकत्र येणार याची चर्चा सुरू होती. ती चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं आज पुन्हा एकदा आवर्जून काही नेत्यांकडनं सांगितलं जात आहे. शरद पवार जे त्या परिवाराचे सर्वात आणि एक महत्त्वाची अपडेटसुद्धा येते अनुपमा, आपण प्रेक्षकांना ती अपडेट द्यावी की कुठल्याही क्षणी सुनेत्रा पवार लोकभवनाकडे रवाना होणार आहेत. माझ्या मते हा जो संपूर्ण प्रक्रिया असते, या प्रक्रियेमध्ये लोकभवनामध्ये इथे जातात. राज्यपालांच्या आगमनाआधी जे मनोनीत मंत्री शपथ घेणार असतात, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा शपथविधी हा कार्यक्रम होतो, तेव्हा तिथे हे सर्व नेते आधी पोचतात. त्याच्यानंतर राज्यपाल येतात. राज्यपालांच्या आगमनानंतर राष्ट्रगीत होतं. राष्ट्रगीतानंतर राज्यपालांची परवानगी मागितली जाते तिथल्या अधिकाऱ्यांकडून की हा शपथविधी कार्यक्रम घेण्यासाठी आपली परवानगी असावी. त्यांनी परवानगी दिल्यानंतर
खुद्द स्वतः राज्यपाल ही शपथ देतात. आधी पदाची शपथ, मग गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीत होतं आणि मग हा कार्यक्रमाची सांगता होते. आज हा कार्यक्रम जनरली जेव्हा एकच शपथविधी असते तेव्हा हा काही मिनिटांचा खरं तर शपथविधीचा कार्यक्रम असेल. मोजून 3 ते 5 मिनटं हा शपथविधीचा कार्यक्रम चालेल, जो मुख्य कार्यक्रम असेल तो. आणि त्याच्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांची वर्णी लागलेली आपल्याला बघायला मिळेल. पण खूप नाट्यमय घडामोडी आज दिवसभर अनुपमा झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होते. मध्ये पक्षाचे सर्व मुख्य नेते, त्याच्यामध्ये पक्षाचे आमदार, खासदार आणि काही महत्त्वाचे नेते त्याच्यामध्ये सामील होतात. त्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नावाचा प्रस्ताव ठेवला जातो, त्याला अनुमोदन दिलं जातं आणि त्याच्यानंतर आज ही महत्त्वाची प्रक्रिया आपल्याकडे आज सुरू होणार आहे. आणि थोड्याच वेळात आपण कदाचित पुढच्या तासाभरामध्ये 5:30ची अधिकृतरित्या वेळ आहे अनुपमा, आणि त्याच्यानंतर हा सोहळा आपल्याला महाराष्ट्राला, हा कार्यक्रम, खरं तर सोहळा म्हणणं चुकीचं ठरेल, हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. अगदी 10 मिनिटांचाच हा कार्यक्रम असेल असं आपले प्रतिनिधी ओम देशमुख काही वेळापूर्वी सांगत होते. सर, आता तुम्ही खूप महत्त्वाच्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला की 24 तासाच्या आत सुद्धा शपथविधी झालेले आहेत, असं यापूर्वी सुद्धा देशामध्ये घडलेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद हे असं पद नव्हतं की तिथे तातडीनं कोणाची तरी वर्णी लागावी, अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत. विरोधकांकडून विशेषतः अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात की घटनात्मक दर्जा या पदाला नाही, तरी सुद्धा लगेचच तातडीनं हे सगळं करण्याची गरज काय होती? तर ही पक्षाची आणि तिथली राजकीय परिस्थितीची अपरिहार्यता होती. काय म्हणजे याच्याबाबत? नाही, ही राजकीय अपरिहार्यता आहे. बघा, मी काल जेव्हा आपण चर्चेला सुरुवात केली तेव्हा मी सुरुवात करताना एक गोष्ट म्हणालो होतो की राजकारण हे आपल्या जागी असतं आणि सत्ताकारण हे आपल्या जागी असतात. दोघी एकाच नाण्याच्या 2 बाजू जरी असल्या तरी राजकारणामध्ये या गोष्टी थांबवता येत नाहीत, कारण शेवटी काही प्रशासकीय बाबी आहेत आणि हे करण्याची गरज आहे. पण याच्या मागे कालही आपल्या चर्चेत सहभागी झालेल्या पाहुण्यांनी हा मुद्दा व्यक्त केला होता की इथे एका राजकीय पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न इथे आहे. त्या पक्षाचं मुख्य नेतृत्वच, ज्यांच्यावरती खरं तर अजित पवारांचं नेतृत्व जरी पक्षामध्ये संपूर्णपणे पक्षाची एक सिस्टम असली, पक्षाची एक जरी एक फळी बसलेली असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये पक्षाचं नेतृत्व अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये कोण करणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यापुढे होता आणि त्याच्यामुळेच कदाचित ही घाई केली गेली असावी. पण ज्या पार्श्वभूमीवरती विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये राजकीय या मूव्ज आपण ज्याला म्हणतो, या खूप स्विफ्टली, खूप पटकन करणं गरजेचं होतं असं त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना वाटलं असावं आणि म्हणून हा शपथविधी सोहळा, हा शपथविधीचा कार्यक्रम खरं तर हा तातडीने उरकला जातो, हीच सध्या तरी आपण याचा अर्थ काढू शकतो. पण पक्षाची धुरा कोणाकडे तरी देणं, पक्षाचा कारभार कुठल्या तरी व्यक्तीच्या हातात देणं गरजेचं होतं आणि या परिस्थितीमध्ये कुठेतरी आपल्याला ही पावलं तातडीने उचलली जावी, हा देखील त्याच्या मागचा हेतू असावा. पण त्या राजकारणाबद्दल चर्चा होईल, हे का केलं गेलं याच्याबद्दल ऑलरेडी माझ्या मते काही आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं की हे इतकं तातडीने करणं गरजेचं होतं का, खरंच याची गरज होती का. विरोधी पक्षाकडनंही, शिवसेनेकडून विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील याच आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली. पण आता ते झालेलं आहे, ते करणं गरजेचं होतं. त्यामुळे ही पावलं उचलली गेली. ती का उचलली गेली, भविष्यात याच्यावरती चर्चा होईल, भविष्यात त्याचं विश्लेषणही केलं जाईल, किंवा आताच याचं विश्लेषण अनेक जण करतील. हे का गरजेचं होतं, का केलं जातं आहे, या सगळ्या बाबी पुढे मागे बोलल्या जातील. राजकारण आपल्या जागी राहील. पण हे गरजेचं जर आपण सिस्टम म्हणून बघितलं तर हे काय पहिल्यांदाच घडतं आहे अशातला भागने मी उदाहरणं दिली की राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी यांची त्याच दिवशी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याच रात्री त्यांचा शपथविधी झाला होता. त्यामुळे पहिल्यांदाच घडतं आहे इतिहासामध्ये असं हे नाही आहे. पण इथे एक विशिष्ट परिस्थिती आहे आणि काच शिवसेनेचे नेते, म्हणजे जे सत्तेमध्ये भागीदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे, संजय शिरसाट म्हणाले की आज हे करणं गरजेचं होतं का, किमान दुखवटा तरी संपू द्यायला हवा होता, त्याच्यातच हे होतं आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत, त्याच्यावरती चर्चा होईलच. पण आता हा शपथविधीचा कार्यक्रम थोड्या वेळात होणार आहेत आणि एका विशिष्ट परिस्थितीत का होईना पण राज्याला एक महिला मोठ्या पदावरती बघायला काही तासांमध्ये मिळणार आहे.